हाय हॅलो नमस्कार, मी सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ आहे ॲक्च्युली मला तुम्हाला खुशखबरी सांगायची की उद्या आम्ही थोडं फिरायला चाललो आहोत। म्हणजे ॲक्च्युली हा ट्रॅव्हल व्लॉग होणार आहे, पण त्याआधी मला हा व्हिडिओ करून टाकायचा होता। तर हल्ली काय आहे की न्यू जे पॅरेंट्स असतात त्यांना कळत नाही की 1 महिन्यापासून ते 6 महिन्यापर्यंतच्या बाळांना जर आपण कुठे घेऊन जात असू तर बॅग मध्ये काय काय असायला पाहिजे। तर आता मे महिना पण चालू होते, कुठे लग्न समारंभ असतात किंवा काय असतात आणि उष्णता पण आहे, तर मुलांसोबत काय काय आपण कॅरी केलं पाहिजे, तर त्या संदर्भातलाच हा व्हिडिओ होणार आहे। आणि ॲक्च्युली उद्या आम्ही जाणार आहोत बाहेर, तर तो पुढचा व्लॉग असेल तर तुमच्यासोबत मी शेअर करेन की कुठे जाणार आहे काय वगैरे तो। पण आता मी तुम्हाला दाखवते की मी पिल्लूच्या बॅगमध्ये काय काय घेणार आहे। तर चलो व्हिडिओ आपण स्टार्ट करूया। तर फर्स्टली मी ही बॅग घेतली। तुम्हाला जर काय अवेलेबल झाली डायपर बॅग तर तुम्ही ती घेऊ शकता, पण मला आमचं इन मिनिट ठरलं की नाही आपण उद्या जाऊया, तर त्यामुळे मी ही बॅग घेतलेली आहे। ॲक्च्युली साधी बॅगच आहे पण थोडी छोटी आहे, म्हणजे छोटी कॅरी करायला बरी पडेल अशी। डायपर बॅग थोड्याशा कॉस्टली आहे, त्यामुळे तुम्ही अशा बॅग्स पण यूज करू शकता। सो मी अशी एक बॅग घेतलेली आहे। तर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय कॅरी करते आता पिल्लूसोबत जायचंय तर। सो पहिल्यांदाच ती ट्रॅव्हल करते। तर फर्स्टली मी तिचं फॉर्म्युला मिल्क घेतलं। ॲक्च्युली मी ब्रेस्ट मिल्कच तिला देते, पण कधी आता उष्णता पण भरपूर आहे, तर कधी कधी मुलं हे कंटाळतात वगैरे, आणि ॲक्च्युली पिल्लूच्या काकांच्या घरी जाणार, त्यामुळे काही एवढं काही टेन्शन नाही, पण सगळ्या गोष्टी कॅरी केलेल्या बऱ्या, त्यामुळे हे मी फॉर्म्युला मिल्क घेते। त्यासोबत पिल्लूची फीडिंगची बॉटल आहे फिलिप्सची, ती मी कॅरी करते। आणि वाटी चमचा घेतलाय, आपला सेपरेट घेतलेला बरा, त्यामुळे हा एक वाटी चमचा घेतलाय। आणि त्यासोबत मी असा डब्बा घेतलाय श्रीखंडाचा, जो रिकामा असतो तो, म्हणजे की स्टराईल राहील व्यवस्थित वगैरे। तर आज पिल्लूला थोडंसं फिडिंग वगैरे देऊन मग त्यानंतर ते उकळून वगैरे मग ह्याच्यामध्ये मी भरणार आहे। तो पण मी तुम्हाला एक दाखवते की असं मी घेतलंय। त्यानंतर ऑफकोर्स वॉटर बॉटल कॅरी करायची की पिल्लूसाठी मी यूज करणार आहे। पिल्लूला मी पाणी वगैरे देत नाही, पण कुठे जर का मध्ये हॉटेलमध्ये जर का तिला फॉर्म्युला मिल्क द्यायचं झालं तर त्यामध्ये उकळून पाणी घ्यायला पाहिजे, म्हणून ही एक वॉटर बॉटल कॅरी करणार आहे जी उकळलेल्या पाण्याची असेल ती। त्यानंतर पिल्लूचे जे ड्रॉप्स चालू आहेत मल्टीविटॅमिन्स आणि विटॅमिन D3चे, ते घेतले सोबत। त्यानंतर पिल्लूचे पहिले नॅपकिन्स घेतले, 2 असे नॅपकिन्स घेतले, जे की तिला फीडिंग करताना वगैरे कपडा वगैरे घाण होणार नाही ट्रॅव्हलिंगमध्ये, म्हणून असे 2 नॅपकिन्स घेतले। त्यानंतर आता उष्णता आहे, उन्हाळा आहे, त्यामुळे जास्त मी टोपी वगैरे काही घालत नाही, पण घेऊन ठेवले आपल्या रात्रीच्या वेळेला जर का वारा वगैरे असेल, जर का जास्त थंडी पडली तर यूज करायला। त्यानंतर 2 असे टॉवेल्स घेतले। त्यानंतर मी इकडे पिल्लूचे 2 असे जे की बनियन टाईप असतील ते घेतले, जे की ते घरात वगैरे तिकडे घालू शकेल असे। त्यानंतर 2 असे हलकेसे पेटिकोट पण घेतलेले आहेत, मिशोवरून मागवलेत मी, पण खूप छान आहेत उन्हाळ्यासाठी वगैरे, अजिबात गरम वगैरे होणार नाही ह्याच्यामध्ये, म्हणून ते पण घेतले। त्यानंतर मोस्टली मी डायपरच यूज करणार आहे, पण का जर का तिला कधी मधी डायपर फ्री टाइम द्यायचा झाला तर त्यामुळे मी हे पॅन्टीज घेतल्यात, जे म्हणजे तोंड वगैरे पुसायला वगैरे आणि पिल्लूला गुंडाळायला वगैरे असे नॅपकिन्स घेतलेत मी। आता उन्हाळा त्यामुळे काही गरज नाही गुंडाळायची, पण एक्स्ट्रा घेऊन ठेवलेत। त्यानंतर एक असं बाळोटे घेतले, म्हणजे जे की जरा जाड असं राहील म्हणून। त्यानंतर पिल्लूचे चांगले कपडे जरा 2-3 घेऊन ठेवलेत, त्यानंतर उद्या तिला घालून तो वेगळा असेल, पण 2-3 तिला कपडे घेऊन ठेवलेत, असे शॉर्ट्स वगैरे असतील ते। त्यानंतर आता पिल्लूचं पहिलेच हे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मी घेऊन, मी हा पूर्ण पॅक घेऊन नाही जाणार, पण ह्याच्यामधले निदान 10 तरी डायपर मला घ्यायला लागतील सोबत। त्यानंतर वेट वाईप्स पाहिजेतच। त्यानंतर तिचं मॉइश्चरायझर, त्यानंतर पावडर,
पावडर सोबत जे आपण पफ घेतो, पावडरचा पफ तो, आणि एक डायपर रॅश क्रीम सुद्धा घेतले। तर ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्यासोबत कॅरी करते। आणि इथे अशा 2 प्लास्टिक शीट मी कॅरी करते, जेणेकरून जर का डायपर वगैरे लीक झालं तर कुठे पंचायत नको व्हायला, म्हणून मग ह्या प्लास्टिक शीट 2 मी कॅरी करते। आणि त्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट प्लास्टिकचे जे प्लास्टिकच्या पिशव्या असतात त्या आपण कॅरी केल्या पाहिजेत। आणि थोडे पेपर्स की जेणेकरून जर का डायपर वगैरे टाकायचं असेल तर तुम्हाला हे यूज होऊ शकतं। तर चलो मी आता बॅग तुम्हाला भरून दाखवते त्याच्यामध्ये। तर ह्या सगळ्या वस्तू मी पिल्लूच्या बॅगमध्ये सगळ्या भरत आहे। आणि मला 2 वस्तू ॲक्च्युली मी थोडी विसरले होते, तर त्या पण तुम्हाला सांगते की पिल्लूचा जो सोप आहे तो विथ सोप केस आणि मसाज ऑइल मी घेतलं आहे। तर ॲक्च्युली मी हिमालयाचं एक घेऊन ठेवलं, ज्या वस्तू इमर्जन्सीला लागणार आहेत जसे की डायपर, प्लास्टिक शीट किंवा मग न्यूजपेपर, मी त्या गोष्टी साईड कप्प्यामध्ये ठेवलेल्या आहेत। त्यानंतर जे पिल्लूचे जे कपडे वगैरे आहेत जे तिला आंघोळ केल्यानंतर वगैरे यूज होतील ते मी खाली ठेवलेत। त्या गोष्टी ट्रॅव्हलिंगमध्ये लागणार आहेत त्या मी वरच्या साईडला ठेवून देते। आणि हां, मी ह्या बॅगेसोबत येणार ट्रॅव्हलिंगसाठी एक उशी घेतले। तुमच्याकडे जर का फीडिंग पिलो वगैरे असेल तर तुम्ही ती यूज करू शकता, किंवा मग तुमच्याकडे सॉफ्ट पिलो असेल साधी आपली उशी तर ती सुद्धा यूज करू शकता। जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे की जो न्यू मॉम्सला जो प्रश्न पडतो की आपण बाळासोबत काय काय घेतलं पाहिजे, पहिल्यांदा ट्रॅव्हल करत असतो तर काय काय घेतलं पाहिजे, तर ते तुम्हाला आता कळलंच असेल। तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा की अजून माझं काही घ्यायला पाहिजे होतं का। ॲक्च्युली मला पण हा फर्स्टच एक्सपिरियन्स आहे, पण जेवढं मला असं वाटतं की हे युजफुल आहे तर त्याप्रमाणे मी घेतलेलं आहे। जर का तुम्हाला अजून काही वाटलं की ह्याच्यामध्ये अजून काही घ्यायला पाहिजे, हे नको घ्यायला पाहिजे, तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चलो बाय।